चला पंच, आपण मॅच लगेच स्टार्ट करा आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायचे हे देखील विसरून जमणार नाहीये. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. 41चं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी रियांश 11 कोलंबोली टीमचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग गेन वरती तुम्ही पाहताय फलंदाज संतोष घारे आणि नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहताय फलंदाज दशरथ देशमुख. दोन्ही पाहायला गेलं तर अगदी क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव असलेले दोन्ही. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड इज लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे एक टप्प्या अखेर चौकार. 41चा पाठलागाला सुरुवात झाली आहे आणि आदित्यच्या पहिल्या चेंडूवरती आलाय हा पहिला चौकार. या ठिकाणी थोडा अंपर रेफर केला जात आहे. चेक केलं जाईल या ठिकाणी फलंदाज बाद आहे की नाही. आमची केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कव्हर करते. या टेक्निकल रूम मधनं यावेळी चेक केलं जातं. आमच्या अजिंक्य पवार जे खऱ्या अर्थानं आता इथे चेक करतात. प्रत्येक अँगलनं खऱ्या अर्थानं चेक केलं जात आहे बॅटर सेफ आहे की नाही. आणि इथे मात्र बॅटर सेफ आहे. एकच धाव कंप्लीट झाली आहे. आणखीन एक चांगला फटका मुळांमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त सिंगलच अगदी या सिंगल धावा आहेत ना त्या वाचवणं फार गरजेचं आहे. जिथे कोणतेही धाव मिळणार नाहीये तिथे मात्र धावा येत आहेत. जिथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आहे, जिथे सिंगल डबलला प्राधान्य देऊन मात्र धावफलक खालतं ठेवण्याचं काम रियांश 11 कोलंबोली टीमच्या माध्यमातून केलं जात आहे. लोअर फुलटॉस ऑन साईडला हा फटका काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोष घारेची ताकद खऱ्या अर्थाने या फटक्यावरती पाहायला मिळाली. चौकार. आमचे सन्माननीय सीतारामजी पवार आणि लक्ष्मणजी पालकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वकाचं स्वागत करूया. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहता या चौकाराच्या साह्यानं 41चा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती आदित्य जो पहिले षटक घेऊन आलाय, ज्यांना फलंदाजी करत असताना अप्रतिम कलानं फलंदाजी केली होती, तो गोलंदाजी करत असताना आता मात्र थोडीशी चुकी मैदानामध्ये करतोय. यावेळी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा माहिती हिट षटकार आलाय फलंदाज संतोष घारेच्या बॅट मधून. हा षटकार आला आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 16 वरती. जा काय इथून आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16. बिनबाद 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. रियांश 11 कोलंबोली ही टीम 41चा पाठलाग करत असताना आदित्य जो प्रमुख गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं वावरले टीमचा, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. आखुटप्याचा शॉर्ट प्लेनचा चेंडू अगदी आपण पाहतोय फिरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये आणि इथून षटक क्रमांक पहिले समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. खऱ्या अर्थानं संतोष घारे आणि दशरथ देशमुख क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे.
कित्येकदा खऱ्या अर्थानं क्रिकेटचे उतार चढाव त्यांना पाहितलेत आणि खऱ्या अर्थानं युवा गोलंदाजाच्या समोर मात्र चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती आल्यात. आता दुसरे षटक प्रगतीपथावरती इथून आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आला पंकज. समोर आपण पाहतोय दशरथ देशमुख. पहिला चेंडू फुल लेनचा चेंडू आउट साइड डी ऑफ स्टंप थोडंसं चाचपटलं जरूर जात परंतु यष्टिरक्षकानं खऱ्या अर्थानं थोडीशी चुकी केली होती. पाठीमागे आपण पाहताय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. कोणतेही धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीये. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर मात्र हा फटका साइड स्क्रीनच्या अगदी बाजूला ओव्हर द बॉलर हेड षटकार ठोकलाय. दशरथ देशमुखच्या बॅट मधून हा दर्जेदार. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या आपण पाहता जाऊन पोहोचले 22 धावा धावफलकावरती. बिनबाद 22 ही धावसंख्या पाहायला मिळते. पाठलाग करायचा 41चा. काय सुसाटानं सुटले दोन्ही फलंदाज. यावेळी आउटसाइड डी ऑफ स्टंप अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल. अवंतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाते. आधीच तुमच्याकडे धावा आता कमी आहेत वाचवण्यासाठी आणि तिथे तुम्ही अवंतरच्या साह्याने धावा देताय. टीमसाठी थोडंसं अडचणीवालं काम तुम्ही करताय मैदानामध्ये. यावेळी चांगला चेंडू कमी गतीने टाकला होता. थोडीशी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की बोटे फिरवली होती या चेंडूवरती आणि इथून डॉट बॉल आलाय. या चेंडूंची खऱ्या अर्थाने नितांत गरज आहे वावरले टीमला. जर या मॅच मध्ये तुम्हाला विजय संपादित करायचा असेल तर डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. आणखीन एक आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं थोडेसे डॉट बॉल येणं फार गरजेचं राहील इथून वावरले टीमसाठी. कारण की रियांश 11 कोलंबोली टीमची धावसंख्या एकंदरीत आपण पाहतो 24 वरती जाऊन पोहोचली. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये परंतु एक धाव वाचू शकत नाहीये वावरली टीम. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 धावा धावफलकावरती. 41चा पाठलाग चालू आहे. चांगली क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वर्णाई चषक 2024च्या माध्यमातून कट केला. यावेळी दोन्ही फिल्डरच्या मधून हा चेंडू काढलाय. अगदी सुईमधून दोरा काढावा असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. मिळतील 4 धावा. पुन्हा कट केला परंतु यावेळी क्षेत्ररक्षकांना चांगली फिल्डिंग केली. त्या ठिकाणी शॉट तडमानला. एकच धाव मिळेल आणि या ठिकाणी दुसरं षटक देखील समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते संघाची 30 धावा. आता इथून येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 11 धावा. आता इथून तुम्हाला इकॉनॉमिकल षटक फेकावं लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी तुम्हाला संतोष गारे वैयक्तिक जर पाहायला गेले ना तर 7 चेंडू आणि 20 धाब्यांवरती बॅटिंग करतोय. तर एकीकडे तुम्ही दुसरीकडे तुम्ही पाहता दशरथ देशमुख 5 चेंडूंमध्ये 8 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. दोन्ही फलंदाजांमध्ये पार्टनरशिप फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज जर पाहायला गेले ना तर अगदी सुपरस्टार या कर्जत टेनिस क्रिकेट मधील सुपरस्टार दोन्ही खऱ्या अर्थानं खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात.
एकीकडे तुम्ही पाहताय संतोष गारे तर दुसरीकडे तुम्ही पाहताय दशरथ देशमुख. सातत्यानं चर्चेत असलेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलेले हे खेळाडू आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समूहामध्ये आपण पाहतोय वावरले टीमचा युवा टॅलेंट, युवा खऱ्या अर्थानं सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 41चं टार्गेट होतं, 30 धावा धावफलकावरती. तलेगाववाडी टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की टॉस साठी या मार्केवाडी टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. तलेगाववाडी टीम आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला कर्णधार लगेच पाठवा टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. विलंब करू नका मित्रांनो. तिसरा षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय नयन. थोडस आपण पाहताय स्वतःला थांबवलं गेलं नयनच्या माध्यमातून. आता चुकीचं पाऊल खऱ्या अर्थानं कोणतंही टाकायचं नाहीये हे नयनला देखील माहिती आहे. एखादा चुकीचा पाऊल खऱ्या अर्थानं या मॅच आपल्याला इथून सोडावी लागेल. व्हाईट बॉल अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूपच बाहेरून जाणारा चेंडू. अंपायर मात्र पनिश करतात. व्हाईट बॉल आलाय. आणखीन एक एक्स्ट्राची धाव, 31 धावा. आता 12 चेंडू 30 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजांना इथून नेमकं डॉट बॉल फेकायचं, विकेट मिळवायचं. जी पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बिल्डअप झाली आहे ना रियांश 11 कलंबोली टीमची, तिला इथून मात्र कुठेतरी ब्रेक राबावा लागेल. परंतु इथे मात्र अव्वंतर साह्यानं चेंडू फेकले जातात. वावरले टीम. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्राची धाव. 32 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 9चं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती आता समीकरण बदललं जाईल. प्रत्येक चेंडू या मॅच मधील आता निर्णायक असणार आहे. इथून डॉट बॉल आले, विकेट आला तर पुनश्च पकडणं खऱ्या अर्थानं मजबूत करेल वावरली टीम. परंतु ते करणं देखील फार महत्वाचं असणार आहे. हा चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षकानं चुकी केली आहे. चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. अंपायर सांगतात बाईच्या स्वरूपामध्ये आलाय हा चौकार. आपण पाहायला गेलो ना तर आता मात्र या बोनसच्या धावा आहेत. थोडेसे शोल्डर लूज झालेत, शोल्डर डाऊन झालेत वावरले टीमचे. कारण की जिथे आपण पाहतो पहिल्या 2 षटकांवरती धावा आल्या होत्या तिथून मात्र थोडीशी मॅच सोडत असताना कुठेतरी वावरली टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत संघर्ष केला ना तर संघर्षाचा विजय आपण सातत्याने पाहतोय. आणि यावेळी संतोष गारेच्या बाट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. तलेगाववाडी टीमचा कॅप्टन आपण टॉस करूया. मार्केवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. आमचे सन्माननीय आमचे जैतू उघडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मार्केवाडी आणि तलेगाववाडी दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जातो. फटका फर्स्ट लाईन मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिलेत तोपर्यंत सिंगल धावा. आणि खऱ्या अर्थाने एके धावेने मॅच जिंकली आहे ती रियांश 11 कलंबोली टीमनं.